ह्या 3 गोष्टी मुलांचा आगाऊपणा वाढवण्यासाठी खरं तर कारणीभूत ठरत असतात. पहिली गोष्ट, जेव्हा पालक त्यांच्या मुलाविषयी शेजारच्यांना किंवा मित्रमंडळींना असं सांगतात, की हा फारच आगाऊ झालाय, अजिबात ऐकत नाही. तेव्हा तो मुलगा ते ऐकत असतो आणि मग मुद्दामच फॉर अ रिव्हेंज म्हणू शकतो आपण, तो त्याचा आगाऊपणा, उद्धटपणा, हट्ट आणखी वाढवतो. दुसरी गोष्ट, जेव्हा पालक स्वतः दिवसभरात छोट्या-मोठ्या कारणांसाठी सतत चिडचिड करत असतात, तेव्हा ते मूल त्यांच्या पालकांकडे बघून त्यांच्यासारखंच वागत असतं आणि त्या पालकांचं वागणं कॉपी करत असतं. गोष्ट, जेव्हा मूल खूप हट्टीपणा करतंय, खूप जास्त चिडचिड करतंय, वैतागतंय, एखाद्या गोष्टीसाठी अडून बसलंय, तेव्हा त्याचं चिडणं, त्याचा तो टँट्रम थांबवण्यासाठी जर का पालक ती गोष्ट देत असतील आणि ही गोष्ट त्याला कळली, तर मग तो मुलगा तसे टँट्रम्स रिपीट करतो, वारंवार करायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ, जर का तुम्ही आईस्क्रीमसाठी नाही म्हटलात आणि तो म्हटला, की "नाही मला आईस्क्रीम पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे." खूप हट्ट केला, खूप आरडाओरडा केला. तर त्याला शांत करण्यासाठी तुम्ही आईस्क्रीम दिलंत, संपला विषय. आणि मग त्याचा तो जो टँट्रम आहे, ती जी फेज आहे, ती तुम्हाला वारंवार झेलावी लागणार आहे. त्यामुळे शांत राहूयात आणि मुलांविषयी चांगलंच बोलूयात.